ट्रॅफिक ढीग आडवा कसा मारला पाहिजे तर झिरो सिविक सेन्स आहे बाबा, झिरो सिविक सेन्स. एवढा तर व्हिडिओ शूट करायला आणि मध्येच डोंगर आलाय. मला पटेल काय सांगा, वकील पटेल काय सांगा. नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे एक टेकडी एक्सप्लोर करायला. त्याच्या आधी पण आपण एकदा गेलेलो आहे, पण कुठली टेकडी हो वकील साहेब? नवीन बोगद्याच्या वरची टेकडी, नाव माहिती? नवीन बोगद्याच्या वरची टेकडी, नवीन बोगद्याच्या वरची टेकडी. तर तिथं आपण सनसेट बघायला जायचं आहे. तर जाऊया. हरीश चला निघायचं काय? पहिला मास्क लावूया, नाहीतर दिवसभर शिंगायला मला, दिवस संपलाय म्हणा. चला काय अंतर कुठं आहे ती टेकडी हरीश? जरा पेट्रोल पण घालायला पाहिजे रे, पेट्रोल घालायला पाहिजे. जरा थांबायला लागणार आहे थिंक आपल्याला. पेट्रोल टाकायला कुठे सेलवर जायचं का? चहा प्यायला थांबलं पाहिजे. जाऊया आपण जरा टेकडी वगैरे बघूया. जरा चहा प्यायला थांबल्यामुळे हरीश म्हणतायत की सनसेट चुकल. तर सनसेट काय चुकणार नाही, ते जबाबदारी आपली आहे. हो वकील कुठे गेले? बर ठीक आहे. ट्रॅफिक ढीग आडवा कसा मारला पाहिजे तर जमलं तर वकील आपल्याला रस्त्यात भेटतात. हो वकिलांनी दाखवा जरा, वकील कुठं आहे बघा. तुम्ही इकडं वरच जायचंय ना? हो वकील हेल्मेट कुठं आहे? चला चला आपण चला जरा जाऊया आपण. चालू केल्यावर सांग. हा तिथं जायचं ना? चालू केलं काय? तर जाऊया आता. कॅमेरामॅन हरीश बरोबर आपण जायचं सनसेट बघायला. रस्ता इथे जरा खराब आहे जायला. त्याला की नाही एवढा जरा पॅच त्यांनी रिपेअर केला एक नंबर. पुढे गेल्यावर रस्ता चांगला आहे की. पर्सनल प्रॉपर्टीत आपण चाललोय सनसेट बघायला. काय जायला माणसांनी इथं पुण्यात राहायला जागा मिळेना, आणि इथं माणसं डोंगरावरती पर्सनल प्रॉपर्टी महल बांधा लागले.
हा असून दे नंबर सेव आहे काय तू माझं काय होतं हरीश मग आता काय कपल पॉइंट झाला काय रे हा नाही ते आता संध्याकाळी रनिंगला आलेली असणार नाही ते वा. आहे ना समोर स्कूटी आहे ब्रदर इज स्ट्रगलिंग ब्रो नाही नाही अरे तुम्हाला सनसेट चुकू देणार नाही तुमचा काय बनवून देईल नाही वकील येणार की येणार वकील जरा मूड ऑफ झालाय वाटते अरे बापरे मस्त रस्ता आहे आता अरे नुसतं धरून बसा हा वय रे बाबा माझा तिथे एक स्नॅप क्लिक करा व्हाईट बटन आहे बघा तिथे कधी आग लागलेली तुम्ही आग कधी लागलेली मला सांगा पहिला मला तर वाटतं अहो उन्हानं जायला असेल अहो इकडनं स्नॅप असा इकडनं काय इकडनं हा मस्त आहे रोड भाऊ नाही काही अंधारच चालता ना ऑलरेडी अरे सनसेट झालेला ऑलरेडी तिथून आपण रिटर्न येऊया अरे आणि त्या कॉर्नरला थांबायचं इथं पर्सनल प्रॉपर्टी आहे दाखवा जरा हरीश इथलं पुढे गेट बंद आहे काय म्हणा रात्री एक नंबर इथनं व्ह्यू आहे अरे त्या कॉर्नरला थांबाय पाहिजे आपल्याला जर सनसेट बघायचा असला तर झिरो सिविक सेन्स आहे बाबा झिरो सिविक सेन्स एवढा तर व्हिडिओ शूट करायला आणि मध्येच डोंगर आलाय व्हॉट नॉनसेन्स ब्रो इट्स मी टाइम तिलाच मी बोलवा नाही तरी सगळी बसण्यात कपल दाब्या हो 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 चेहरे पे झलक रही है आज खुशी
नाही काय झालं अरे गाडीचं काय ते झालं. अय, वकिलांच्या गाडीचा टायर झाला क्रॅक. केस घाला तुम्ही. कुठली टायर आहे? टीव्हीएस टायर वाल्यांच्यावर केस घाला. तिच्या आईला एवढं टायर अजून झिजाल नाही तोपर्यंत क्रॅक झालाय. हरीश लागला आवा शॉर्ट्स आणि रील काढायला. हो कुठं चाललाय? आमच्या वकिलांना टेन्शन आलंय. टेन्शन आले लय पुढे जाऊ नका काही तर गोळ व्हायचा. तर बाई हे वकिलांनी टेन्शन आलेले लय पुढे चालल्यावर इथं आम्हाला धास्ती बसा लागल्या. न बिल्डिंग मध्ये विचारणार गेलेला 3 आलाय 2च. हा मस्त आहे बाई व्ह्यू इथं एक नंबर आहे. आता थोड्याच वेळात सनसेट येईल. तसा व्ह्यू खरं तर रात्रीचा बघायचा झाला तर आपण पहिला स्टार्टिंगला गेलो त्या ठिकाणी एक नंबर आहे. पण विषय कसा आहे सनसेट बघायचा असला तर इथंच थांबायला पाहिजे. नाहीतर अजून एक खाली पॉईंट आहे. हो हरीश खाली पण एक पॉईंट आहे ना सनसेट बघायला. हा सनसेट बघायला खाली पण एक पॉईंट आहे तिथं. तर तिथं पण जाऊ शकतोय खरं इथून. हो हरीश तुम्ही काय याच्या आधी आलता कधी कुठनं चांगला दिसतोय सनसेट इथून काय तिकडं खाली? बरं ओके. मला पटेल काय सांगा वकील आहे पटेल काय सांगा काय तिच्या आईला. हा 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 अहो गिल्ली दांडू खेळला रे काय. हो थांबा मी पण करणार आहे. हरीश जरा मोबाईल. हो थांबा 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 ऐक तिच्या आईला मला देऊ घ्या जरा. इकडे हरीच मागणं गाड्या आल्यात. मी पहिला आता शॉर्ट मध्ये लावून घेतोय. शॉट परफेक्ट शॉट गेला. कचरा गेला इथं. सरकार सांगाले स्वच्छ भारत अभियान लागू करा. इथं आम्ही कचऱ्याने खेळत बसले इथं डोंगरावर येऊन. हो काढा ती काढा. हो लई लांब जाऊ नका. हो कॅमेरा नाही म्हणून तुम्ही आता ओ! बघा कसं इकडे थांब अरे ते जायला. अरे बॉटल उड ना की. बस तर बाई आपण इथं आलेलो सनसेट बघायला. पण योगायोगानं आपल्याला इन्फोसिस वाले भाई जरा भेटलेले आहेत. तर हे आता सध्या इन्फोसिस मध्ये आहेत. सर काय करताय तुम्ही आता? इन्फोसिस डेटा सायंटिस्ट आहेत. AI वर त्यांची लई कमांड आहे आता. तर हे दोन आपले भाऊ इन्फोसिसचे आता एक्स झाले. आता डिलाइटचे ते एकनिष्ठ आहेत. बरोबर का नाही? त्याच्यानंतर कुणावर एकनिष्ठ राहतील काय सांगता येत नाही. तर भारी वाटलं. त्यांना पण इन्फोसिसचं कल्चर आवडत होतं. निवांत काम तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला जुन्या ब्लॉगमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे. पण काय झालेलं आहे आता त्यांना जरा सॅलरी हाईक वगैरे लागणार असेल त्यामुळे चेंज केलं असणार आहे. काय सगळं रिलॅक्समध्ये चालत नाही बाई. मनी पण मॅटर करते जरा काय त्यात. तर चालते त्यांना भेटून एकदम मध्ये छान वाटलं. तर चला भेटू परत. हे स्वतः ब्लॉगर आहेत. त्यांचं चॅनलचं नाव आहे काय? विश्वविजन मोठं ब्लॉगर आहेत. चला सर ओके थँक्यू. ओके चला. तर भाई बोलता एवढा वेळ गेला. तिथं आलतो आम्ही सनसेट बघायला. तर सनसेट राहून बोललेला तिथे गप्पा मारण्याचा एवढा टाइम गेला. इन्फोसिस मधले कार्यकर्ते भेटलेले त्यामुळे काय झालं ते गप्पा मारण्यात सगळा टाइम गेला. तर आता जाऊया आपण घरी. ओके तर भावांनो हा ब्लॉग इथंच संपत आहे. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कारण आता आपल्याला इथं सनसेट बघायला आलतो. ते काय सनसेट आम्ही बघितला नाही. नुसतं गप्पा मारत बसलेलो. तर भावांनो हा ब्लॉग इथं संपत आहे. तर प्लीज आपल्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. अँड स्टे ट्यून ब्रदर्स.